सिंधुदुर्गातील मातीला शौर्याची, संघर्षाची आणि विजयाची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाली आहे. हीच प्रेरणा घेऊन मल्लखांब या क्रीडा प्रकारात विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त करून सिंधुदुर्गाचे नाव सातासमुद्रा पार पोहोचवणाऱ्या तसेच राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या अर्जुन पुरस्कारावर आपले नाव कोरणारी सिंधू कन्या हिमानी उत्तम परब. नमस्कार, माझं नाव हिमानी उत्तम परब. मी पहिली अर्जुन अवॉर्ड विनर आहे मल्लखांबाची आणि गेल्या वर्षी मला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. मला जास्त प्रोत्साहन झालं की मलाही मल्लखांब खेळायचं आहे आणि लहान असताना केवळ आवड म्हणून किंवा काहीतरी वेगळं आहे म्हणून मी गेली, पण हळूहळू जशी मी मोठी झाले तसेच मला मल्लखांबाचे शारीरिक आणि मानसिक फायदे कळू लागले, म्हणून मी मल्लखांब कंटिन्यू केला आणि इथवर आले आहे. वयाच्या 5व्या वर्षापासूनच हिमानी परब यांनी मल्लखांबाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर हिमानी परब यांनी क्रीडा पुरस्कारात विक्रमाचा झेंडा रोवला. आजकालच्या महिला ज्या आहेत, ज्यांना माहिती आहे की त्यांना हे जमतंय किंवा हे करतायत, आधीसारखं नाही राहिलं की फक्त स्वयंपाक करायचा आणि घर सांभाळायचं. आता महिला पुढे येत आहेत. आपल्याला कसं कधीतरी वाटतं की मी कसं एवढं करू शकीन, पण एक ट्राय करायचं, थोडा एकदा आपण चान्स देऊन बघायचा स्वतःला. जर ते आपल्याला जमलं तर नक्कीच आपण पुढे पुढे अजून त्याच्याहून जास्त लक्ष हे गाठू शकतो. मी 12 वर्षाची जेव्हा होते तेव्हा माझा नी डिसलोकेशनचा प्रॉब्लेम झालेला आणि प्रॅक्टिस करतानाच गुडघा हल्ला आणि आम्ही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर बोलले की आता ह्याच्या पुढे करता येणार नाही. आणि तेव्हा आई बाबांचं जसं हे असतं डोक्यावरती टेन्शन की नाही आता नाही तू काय करायचं, कारण पुढे जाऊन आपल्याला तुझ्या लग्नाचं बघायचंय, जे खूप आपल्यासाठी प्रेशरायझिंग असतं. तसं मला पण असं वाटलं की आता गुडघ्याचं खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो आपल्या चालायला किंवा हे सगळं, आणि त्याला जर दुखापत झाली आहे तर कसं आपल्याला करता येईल. पण मग आम्ही असं ठरवलं की नाही आपल्याला करायचंय. डॉक्टरांशी बोलून नक्की काय एक्सरसाइज करायला पाहिजे किंवा काय केल्यावरती लवकर बरं होता येईल हे सगळं बोलून घेतल्यावरती तसं त्याच्यासाठी लवकर गुडघा बरा होऊन मी परत मल्लखांब कसा करीन याच्यासाठी मी प्रयत्न करू लागले. मल्लखांबामधील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. हा बहुमान मिळवणारी हिमानी ही सर्वात युवा खेळाडू ठरली आहे. आज एवढी करोडो जनता आहे आणि त्याच्यामधून 35 मुलांना हा पुरस्कार मिळतो आणि त्यामध्ये माझं मूल आहे, त्याच्यामुळे मला त्याचा खूप खूप गर्व आहे. भारताकडनं मल्लखांब या क्रीडा प्रकाराला पहिलाच अर्जुन पुरस्कार मिळाला. बऱ्याच प्रतिकूल परिस्थितीत तिने म्हणजे स्वतःला प्रूव्ह केलं तिने, आणि मला तिथं खूप माझी मुलगी म्हणून खूपच अभिमान आहे. आता आपली वेळ आली आहे आणि आपण आता केलंच पाहिजे. आणि जसं मला माहितीये इंडियाला आपण रिप्रेझेंट करतो तेव्हा आपल्या मनात जे वाटतं की अभिमान वाटतो, प्राऊड फिलिंग असतं, ते खूप जास्त खूप मस्त वाटतं तेव्हा. आणि ते सगळं तुम्हाला पण फील करता यायला हवं. महाराष्ट्रातील शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. एवढेच नव्हे तर वयाच्या 9व्या वर्षी जर्मनीतील युवकांना मल्लखांबाचे प्रशिक्षणही दिले. पुढे देशापुरती मर्यादित न राहता 2014 मधील पहिल्या मल्लखांब वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत 14 देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून वर्ल्ड चॅम्पियनशिप या किताबावर आपले नाव कोरले. हा किताब मिळवणारी हिमानी जगातील पहिली भारतीय खेळाडू ठरली.